आणि एक मोठी बातमी, नाशिकमधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं एक मोठी कारवाई केली। या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अटकेपूर्वीच त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली। अटकेनंतर नाशिकचं पथक धुळ्यातील त्यांच्या घरी झाडाझडती घेत आहे, महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे गोळा करत आहे आणि आज त्याला धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी नाशिकला आणलं जाणार आहे। या अटकेमुळे या प्रकरणाचा आणखी छळा लागण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। नागिंद मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नागिंद, नक्कीच सौरभ, आपण जर पाहिलं तर नाशिक येथील बहुचर्चित असलेलं बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून असलेले प्रशांत वाडिले यांना धुळे येथून अटक करण्यात आली होती आणि सध्या त्यांच्या घराची झाडाझडती सुरू असल्याची देखील माहिती समोर येत आहे। तसे व्हिडिओ सध्या देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज पहाटे धुळ्यात दाखल झाले होते आणि त्यांनी संशयित आरोपी असलेले प्रशांत वाडिले यांच्या घरी जाऊन त्यांची कसून या ठिकाणी झाडाझडती घेतलेली आहे। सुमारे 2 तासापासून ही कारवाई सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी घरातील सर्व कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाची या ठिकाणी कसून चौकशी करत आहेत। प्रशांत वाडिले याला धुळे जिल्हा न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार असून पुढील तपास नाशिक येथे केला जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे प्रशांत वाडिले यांची नियुक्तीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे आता अटकेची देखील कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। या झाडाझडतीमध्ये नेमके आता कोणकोणते पुरावे समोर येतात आणि बनावट शालार्थ आयडी प्रकरणात आणखीन कोणाची नावे समोर येतात याकडे आता सर्व शिक्षण विभागाचं लक्ष लागून आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण नागिंद तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।